बघितलं की पटकन ग्लास उचलून खावीशी वाटणारी अशी आजची रेसिपी आहे। तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना? व्हिडिओमधून घेता येणार नाही, त्यासाठी आपल्याला रेसिपी बनवावी लागेल। रेसिपी एवढी सुटसुटीत सांगितलेली आहे की आपण लगेच करायला घ्याल। नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मँगो मस्तानी। याला लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मँगो पल्प, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तसेच टुटी फ्रुटी सुद्धा लागेल आपल्याला, आणि 1 वाटी फुल क्रीम दूध, चवीनुसार साखर। आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगोचा पल्प टाकलेला आहे, त्यामध्ये दूध आणि साखर, थोडे आईस क्यूब टाकून घेऊ। मस्तानी म्हटलं की पुणेरी फेमस असं आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतं। मस्तानीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फ्लेवर्स आहेत। वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम वापरतात, तसेच वेगवेगळे फ्लेवर्सचे शेक सुद्धा वापरतात। अशी खूप व्हेरायटी मिळते मस्तानीमध्ये। तर त्यातील आपण मँगो मस्तानी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे आपला छान दाटसर शेक तयार झालेला आहे। आता 2 ग्लास घ्यायचे आणि त्यामध्ये मँगोचे तुकडे घालायचे। त्यानंतर आपण त्यावर मँगो शेक घालणार आहोत आणि ड्रायफ्रूटचे काप घालणार आहोत, तसेच टुटी फ्रुटी सुद्धा घालायची आहे। ही टुटी फ्रुटी सुद्धा आपण घरीच बनवलेली आहे। आता घालायची आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम। व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यानंतर आपण त्यावर परत मँगो पल्प टाकणार आहोत, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आणि टुटी फ्रुटीने सजवणार आहोत। अशा प्रकारे आपली मँगो मस्तानी एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।